नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण साखरेचा पाक न करता तसेच खवा, दूध पावडर याचा वापर न करता अगदी हेल्दी गव्हाच्या पिठाची बर्फी कसे करतात ते पाहणार आहोत. गव्हाच्या पिठाची हेल्दी बर्फी बनवण्यासाठी मी ह्या कपने 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 कप साखर, अर्धी वाटी बेसन, 1 वाटी दूध घेतलेलं आहे. पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. आणि ह्या कपनेच 1 कप तूप ह्याच्यापेक्षा थोडंसं कमी मी तूप घेणार आहे. सुरुवातीला मी हे गव्हाचं पीठ कोरडंच भाजून घेणार आहे. गव्हाचं पीठ आणि ह्यामध्येच मी अर्धी वाटी जे बेसन घेतलेलं आहे ते मिक्स करते आणि दोन्ही चांगलं तूप न घालता 1-2 मिनटं असंच कोरडंच भाजून घेऊया. त्यानंतर तूप घालूया, म्हणजे तूप जास्त लागत नाही. गव्हाचं पीठ आणि बेसन थोडंसं 1-2 मिनटं कोरडंच परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी तूप घालते. तूप थोडं थोडं घालायचं आहे. आधी मी 2 चमचे तूप घालते. आता हे तूप घालून चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे. नंतर अजून 2 चमचे तूप घालते. तर हे तूप घालून भाजून घ्यायचं आहे. पीठ चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे, म्हणजे बर्फी खाताना घशाला वगैरे चिकटत नाही. जर आपण कच्चं भाजलं तर बर्फी घशाला चिकटते. आता यामध्ये अजून 1 चमचा तूप घालते मी. गव्हाचं पीठ मस्त खमंग भाजलेलं आहे. बेसन आणि गव्हाचं पीठ आपण एकत्रच भाजून घेतलेलं आहे. मस्त असा सुगंध दरवळत आहे. एकदम पीठ हलकासं झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी 1 वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे ते घालते. खोबऱ्याचा किस यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित. त्यानंतर 1 वाटी दूध घालते. दूध घातल्यामुळे ते बर्फीला एकदम माव्याच्या बर्फीची टेस्ट कशी असते तशी येते. आता यामध्ये 1 कप आपण साखर घेतलेलं आहे ते पण घालते आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. मस्त असा गोळा तयार झालेला आहे बर्फीसाठी. आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर घालते. तर वेलची जायफळ पावडर घालून सर्व मिक्स करून घेते. चांगला गोळा तयार झालेला आहे. आता मी ट्रेला तूप लावून घेतलेला आहे. त्या ट्रेमध्ये हा गोळा थापून घेते. मी ह्या ट्रेला तूप लावून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये मी तर बर्फीचा गोळा थापून घेते.
बर्फीसाठी आपण जो गव्हाचं पीठ तुपात भाजून घेऊन सर्व गोळा तयार करून घेतलं होतं ते गोळा मी ट्रेमध्ये थापून घेतलेलं आहे. वाटीनं सर्व ठिकाणी एकसारखं केलेलं आहे. का तर हे गरम आहे, हाताला चटके बसतात म्हणून मी हे वाटीने एकसारखं केलेलं आहे. आता ह्याच्यावर मी पिस्त्याचे काप घालते. आता पिस्त्याचे काप घालून ही बर्फी सेट करण्यासाठी ठेवते 1 तास. त्यानंतर आपण चौकोनी वड्या कट करून घेऊयात. गव्हाच्या पिठाची हेल्दी बर्फी तयार झालेली आहे. मी ट्रेमध्ये सेट करण्यासाठी ठेवलं तर सेट झालेलं आहे हे. आता आपण ह्याचे वड्या कट करून घेऊयात. ह्याचे चौकोनी वड्या कट करून घेते. चौकोनी आकाराचे आपण वड्या कट करून घेतलेल्या आहेत. चौकोनी आकाराचे वड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यातील सर्व वड्या मी काढून ट्रेमध्ये घालून घेते. मऊसूत अशी गव्हाच्या पिठाची बर्फी तयार झालेली आहे. मी एका ट्रेमध्ये काढून घेतलेलं आहे. असेच नवनवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.